आज पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत उपोषण करण्यात आलं होतं। खंडोबा विकास सोसायटी गौशी तालुका राधानगरी ही जी सोसायटी आहे ह्या सोसायटीच्या काही कर्मचारी किंवा संचालक मंडळाने तिथले असणारे शहाजी संभाजी कांबळे या बौद्ध शेतकऱ्याच्या नावे बोगस कर्ज दाखवून जवळजवळ 10 लाख रुपयाची वसुली अनधिकृतपणे केलेली आहे। जर त्यांनी अधिकृत पद्धतीने जर वसुली केली असेल तर आम्ही गेले 2 महिन्यापासून त्यांना माहिती अधिकार लावलेला आहे। राधानगरी एअर ऑफिसला पण माहिती अधिकार लावला आहे की आम्ही शहाजी संभाजी कांबळे हे कोणत्या साली सभासद होते, त्यांच्यावर किती हजार रुपये किती लाखाचं कर्ज होतं, त्या कर्जापोटी तुम्ही किती रुपये वसूल केले आणि आज तापर्यंत त्यांची थकीत रक्कम किती आहे याची आकडेवारी ना एअर ऑफिस देते, ना DDR ऑफिस देते, ना विकास सोसायटी देते। याचा निषेध म्हणून आपण आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या ठिकाणी बेमुदत उपोषण आंदोलन केलं होतं। तर आज आत्ताच जे आपले नायब तहसील आपल्या निवासी जिल्हाधिकारी साहेब गुरव साहेब आहेत त्यांच्या सदनामध्ये आता भेट झाली आणि आम्ही त्यांना विनंती केली की आम्ही जर खंडोबा विकास सेवा सोसायटीचे सभासद आणि कर्जदार असू तर आम्हाला आमचा नेमका आकडा आम्हाला कळू द्या आणि जर आम्ही कर्जदार थकबाकीदार असेल तर आम्ही ते द्यायला तयार आहे, पण नेमकं किती आहे, का आहे, कसं आहे आणि कुठल्या साली मी सभासद होतो आणि आजपर्यंत टोटल माझ्याकडनं वसुली किती झाली याची इत्तमत आकडेवारी DDR ऑफिस AR ऑफिस आणि खंडोबा विकास सोसायटीने द्यावं। जर ते वेळेत नाही दिले तर पुढच्या वेळेला आपण आक्रमक पद्धतीनं आंदोलन करू। अशा स्वरूपाचं आता जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला एक DDR साहेबांना पत्र काढले, त्या पत्राची आपण सौजन्य राखत जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या जे काय आम्हाला अभिवचन आहे त्या अभिवचनाच्या अनुषंगानं आजचं बेमुदत आंदोलन आम्ही या ठिकाणी स्थगित करतो। पण आम्हाला एकंदरीत योग्य आकडेवारी आणि आमचा जो आर्थिक व्यवहार आहे तो स्पष्टपणाने जर दिला नाही तर आम्हाला शंकास्पद रीतीनं आणि त्यांचे खंडोबा विकास सोसायटीचे सर्व व्यवहार हे गैरव्यवहार आहेत असं गृहीत धरून आम्हाला पुढे आंदोलन करावं लागेल। सगळ्यात महत्त्वाची बाब, हे जे शेतकरी आहेत हे बौद्ध समाजातले शेतकरी आहेत आणि ह्या शेतकऱ्यांच्या नावावर 1 एकर जमीन आहे। त्यांच्या वडिलांच्या नावावर 3 एकर जमीन होती, पैकी 2 एकर जमीन ते विकलेली आहेत आणि जमीन विक्री केल्यानंतर शेती पिकासाठी एकरला 40,000 रुपये पीक कर्ज दिलं जातं। पण याने 2019ला साधारणपणे 1,40,000 रुपये कर्ज दिले, त्याच्यानंतर 2022ला 1,09,000 रुपयाचं कर्ज दिलेलं आहे आणि त्या दोन्ही कर्जाच्या पोटी 10 लाखाची वसुली केलेली आहे। तर एकरा 40,000 देणे हा रूल्स असताना तुम्ही 1,40,000 कर्ज देतायच कसं? हे कोणत्या कायद्याच्या अनुषंगाने देताय की तुम्ही मनमानी पद्धतीने कर्ज देताय आणि पठाणी पद्धतीने व्याज वसुली करताय? तर ह्या बौद्ध समाजाच्या शेतकऱ्यावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही। पॅन्थर आर्मी इथून पुढच्या काळात लढा तीव्र करेल। जय महाराष्ट्र।